नमस्कार, मी सागर अरुण बोराडे. इथं एक शिवसेनेचं चिन्ह लावलेली 4 व्हीलर स्विफ्ट गाडी आली. आम्ही शाळेच्या गेटमधून मी आणि संतोष शिरकर बाहेर येताना त्यातला एक मनोज देशपांडे म्हणून एक शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असतो घरी. त्यांनी इथं बूथ किती आहेत म्हणून विचारलं. आम्ही सांगितलं एकच बूथ आहे. कुठला बूथ आहे तर हा बूथ आहे. मग त्यांनी गाडीमधून खाली उतरून इथं एक गोल राऊंड काढून इथं थोडं राळं तिळा टाईप किंवा मोहरी असं एक प्रकारची काहीतरी वस्तू इथं टाकलेली. ते आम्ही बघितल्यानंतर ती वस्तू इथं टाकल्यानंतर संतोष शिरकरांनी मी थोडे एक 50 फूट अंतर थोडं लांब होतो इथून. आम्ही आलो, त्यांनी आम्हाला बघितलं, बाबा हे इथं बघितलं. यांनी बघितल्यानंतर लगेच त्यांनी गाडी फिरवून गाडीतनं बसताना दरवाज्यात तर तिथं खाली बाकीचं राळं टाकून निघून गेले. ती गाडीवर शिवसेनेचं धनुष्यबाणाचं चिन्ह होतं आणि त्यांचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज भैया पाटील यांचा फोटो होता त्यावर. आटपाडी तालुक्यातील शेरेवाडी गावात नेमकं काय सुरू आहे? राजकारण की जादूटोना, आरोप की अफवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांचा वापर करून समाज माध्यमावर व्हिडिओ व्हायरल करण्यामागे नेमका उद्देश काय? आटपाडी तालुक्यातील शेरेवाडी येथे जिल्हा परिषद शाळेजवळ काही संशयास्पद हरकती केल्याचा आरोप करत भारतीय जनता पार्टीच्या एका पदाधिकाऱ्याने शिवसेनेचा कार्यकर्ता मनोज देशपांडे यांच्यावर थेट जादूटोणा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. इतकंच नव्हे तर या आरोपांसाठी लहान मुलांचा वापर करून व्हिडिओ तयार करण्यात आला आणि तो समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्यात आला. माझं नाव मनोज देशपांडे. जे शेरेवाडीत जे आजचे काय आरोप झालेले आहेत ना, ते अनधिकृत आहेत. पृथ्वीराज पाटील हे माझे जवळचे सहकारी मित्र आहेत, त्यामुळे त्यांनी आता उमेदवारी केलेली आहे. त्यामुळे माझ्या नावाखाली काहीतरी करून हे करून प्रचारासाठी आम्ही सर्वत्र जातच आहे. त्यासाठी काहीतरी करून काहीतरी हे करायचं, उगाच कोणाला तरी हे करून हे चालू आहे, बाकी काय नाही. माझं नाव गणेश दिनकर बोराडे. ज्या ठिकाणी मराठी शाळा जिल्हा परिषद शाळा शेरेवाडी इथं विरोधकांनी जो आरोप केलाय, तिथं जाऊन आम्ही पाहणी केली असता तिथं आम्हाला काही आढळून आलेलं नाही. विरोधकांनी तिथं काय काय पडले बघायसाठी गेलतो आम्ही, तिथं आम्हाला काहीच आढळलं नाही. आणि जादूटोण्याचा जर आरोप असला तर जादूटोण्याला तिथं हळद कुंकू नाही, काय नाही, तीळ नाही, राळ नाही, काय नाही. ह्यांनी काय तर चुकीचा आरोप केलं. ह्यांच्या आता पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे विरोधकांना विरोध करण्यासाठी मुद्दा सापडून झालाय. त्यामुळे विरोधक काही बोलायला तयार झालेत. हा विरोधकाचा निवडणुकीला त्यांना मुद्दाच नाही. त्यामुळे आता हे स्टंटबाजी चालू आहे सगळी. गावात त्यांना लीड दिसत नाही ना, गावात काहीतरी लीड भेटावी म्हणून कुठं आणि केव्हा प्रकार हा त्यांचं म्हणणं आहे की शेरेवाडी जिल्हा परिषद शाळेपाशी घडलाय. जिल्हा परिषद शाळा आज मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं निधन झालं. त्यामुळे शाळा 12:30 वाजता सुटले आणि हा प्रकार त्यांनी 2:30 वाजता दाखवलाय. मुलांना असं शिकवलंय की एखाद्या मुलाला प्रार्थना म्हणा येणार नाही असं मुलं ती गाडीवर नंबर सांगतात. म्हणजे हे शिकवलेला प्रकार हे उघडच दिसतोय. त्यांनीच घडवून आणलेला आहे. मुलांना विचारू शकता की गाडी कुठल्या कलरची होती, त्याच्यावर कुठलं चिन्ह होतं. गाडीचा नंबर 0773. ठीक आहे. गाडीवर चिन्ह कशाचं होतं? या व्हिडिओमध्ये एक धक्कादायक बाब स्पष्टपणे समोर येते. लहान मुलांच्या तोंडून आधी एका गाडीचा नंबर सांगितला जातोय, त्यानंतर गाडीचा कलर आणि त्यावरती चिन्ह, आणि मुलं हे एकदम एका स्वरामध्ये बोलतात. त्यामुळे मुलांच्या बोलण्यावर संशय निर्माण होतोय. माझं नाव मच्छिंद्र बोराडे, शेरेवाडी. ही व्हिडिओ मी बघितला 3 वाजता. त्यांनी लहान पोरांना शिकवून तिथं आणलं होतं. असं गाडी नंबर म्हणा, गाडी फिरत होती प्रचाराला. ते काय असला काही प्रकार झाला नाही. विरोधक आहे ह्यांना शेरेवाडीतनं शिवसेनेला जास्त लीड असल्यामुळं ह्यांच्या मागं मतदारच नाही ती, म्हणून यांचा उद्योग चालू आहे काहीतरी बदनामी करायची. शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा थेट आरोप आहे की भारतीय जनता पार्टीच समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करत आहे. निवडणुकीत पराभव समोर दिसून आल्याने विरोधकांकडून अशा केविलवाण्या क्लुप्त्या वापरल्या जात आहेत. मी ज्ञानेश्वर पिसे, शेरेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये जो काय विरोधकांच्या माध्यमातून आरोप झालाय की त्या शाळेजवळ तीळ,
राळ मसाला असा जो काय तिथं पदार्थ पडले होते. मुळात विषय काय, तीळ राळ किंवा हे काय गोष्टी आहेत त्या जादूटोणा हे शिवसेनेमध्ये असलं बिलकुल काही नसते. मुळात भारतीय जनता पार्टी हा पक्ष जातीवादी, धर्मांता, जादूटोणा ह्यावर फोकस करणारा पक्ष आहे. त्यामुळे हे काम त्यांचं आहे, हे काम शिवसेनेचं नाही. शिवसेना हा तळागाळापर्यंत काम करणारा पक्ष आहे. शिवसेना हा विकास करणारा पक्ष आहे. ही जादूटोणा करून मतं मिळतात असं काही विषय नाही. हे विजन सगळं अंधश्रद्धा म्हणा किंवा जादूटोणा म्हणा संपूर्णतः भाजपचं कटकारस्थान असतं. हे यामध्ये जो काय त्यांनी फेक नेरेटिव्ह किंवा जो काय चुकीचा आरोप केलाय यामध्ये कुठलंही तथ्य अजिबात नाहीये. मुळात विषय असा आहे, या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झाल्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्व प्राथमिक शाळा आणि प्रशासकीय कार्यालय 11 ते 11:30 दरम्यान बंद करा असा आदेश आलेला आहे. तर हा व्हिडिओ बनवलाय दुपारी 2:30 वाजता. दुपारी 2:30 वाजता मग तिथं मुलं आली कशी? मुळात शाळा 11:30ला बंद झाले आणि मुलं 2:30 वाजता एकत्र येतात आणि त्या जे काही विरोधकांचे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांच्या प्रश्नाला उत्तर देतात. गाडी नंबर किती आहे? तर वन टाइम मुलं उत्तर देतात की 0771, बरोबर ना? हाच गाडी नंबर काय मुलं म्हणतात. हा, तर वन टाइम मुलं जसं काय शिकवलं, जसं काय एखादा कविता समूहगीत म्हणतो आपण, तसं काय मुलं कशी काय 0771 म्हणतात? किंवा गाडी कोणती होती? एखाद्या मुलं म्हणतात ते पाहिजे ना. मुलं सर्व वन टाइम केशरी कलरची गाडी होती आणि गाडी चिन्ह कुठलं होतं? तर गाडी चिन्ह होतं धनुष्यबाण. म्हणजे वन टाइम जणू काय शिकवतो कसं आपण एखादी कविता शिकवतो, आपण एखादं समूहगीत शिकवतो, त्या टाईपनं 8 ते 10 मुलांचा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी चुकीच्या मार्गाने जो काही प्रकार राबवला गेला शिरवडच्या विरोधकांनी, तो अतिशय चुकीचा आणि निंदनीय आहे. आम्ही शिवसेना पार्टीच्या वतीने ह्या सगळ्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि शिवसेना पक्ष दिगंची जिल्हा परिषद आणि तालुक्यातील संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये ताकदीने आम्ही निवडणुकीमध्ये उतरलो आहे. आणि विरोधकाकडे कुठलंही विजन नसल्यामुळे, विरोधकाकडे कुठलाही विकास कामाचा ठोस मुद्दा नसल्यामुळे भारतीय जनता पार्टी चुकीचा आरोप आमच्यावर करते. परंतु जनता येत्या 5 तारखेला निश्चित त्यांना उत्तर देईल आणि 7 तारखेच्या निकालामध्ये शिवसेना सर्व ठिकाणी विजय दिसेल. लहान मुलांचा वापर करून व्हिडिओ तयार करणे कायदेशीर आहे का? निवडणूक काळात अशा अफवा पसरवणं आचारसंहिताचा भंग नाही का? आणि सर्वात मोठा प्रश्न, हा जादूटोण्याचा प्रकार आहे की थेट राजकीय बदनामीचा कट? या प्रकरणावर निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासन काय भूमिका घेतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.